त्याला पाठवून देऊ कर बस. साहेबांनी फोन केला साहेबांना फोन केला होता. हां बॅरिकेड लावामध्ये फोन बॅरिकेड लावायचं. गाड्या आहेत हां लोक येणार आहेत ऑपरेशन करून टाकू. आणि संतोष देशमुख आपल्या गावात संतोष देशमुख वाढलं पाहिजे. काळजी घेणं गरजेचं कारण आपला पुढचा येणार फार गरजेचं आहे. वाईट का नाही आता ते जे यासाठी प्रमुख आणणार नाही त्याला काढावा. बसा जोग जो आहे त्या सरपंच होता स्वर्गीय संतोष देशमुख त्यांची हत्या करण्यात आली. नुसती हत्या नाही तर निर्गुण हत्या करण्यात आली. आणि हा बहुजन समाजाचा एका नेतृत्वावर मोठा कट निर्माण करण्यात आला की या देशमुखाने एका दलित बांधव वाचमन जो होता त्याला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता. त्याचा बदला काढण्यासाठी आणि दहशत बसवण्याच्यासाठी मारेकरांनी जे कृत्य केलं आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. आणि आज मी सचिन सोमवंशी राज्याचा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आहे. तर माझा आज वाढदिवस होता. तर या वाढदिवसाचं निमित्त करून औचित्य साधून किंवा श्रद्धांजली आम्ही आमच्या भावाला देतो आहे. आम्ही वाढदिवस साजरा करू शकत नाही. आणि म्हणून शासनाकडे आम्ही मागण्या केलेल्या आहेत की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या परिवाराला 1 कोटी नुकसान भरपाई मिळण्यात यावी. निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत ही चौकशी तात्काळ करण्यात यावी. या मारेकरांची नार्को टेस्ट करून या गुन्ह्यामध्ये अजून कोण कोण आहेत याचे पायमुळे खणून काढावे. गावागावामध्ये संतोष देशमुख सारख्यांचे बळी जाऊ नये आणि गावागावामध्ये पुन्हा असे मारेकरी तयार होऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे गृहमंत्री पण आहेत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित कशी राहील, कायद्याचं राज्य कसं येईल, कायद्याचं राज्य कसं टिकून राहील याचे प्रयत्न करावे. म्हणून आज दिवसभर इथल्या प्रांत ऑफिसच्या समोर आम्ही उपोषण करत आहे.